तर मित्रांनो, आमच्या प्रत्येक रील्स वरती 50+ कमेंट्स असायचे की दादा तू खूप लकी आहे, तुला चांगली बायको भेटली. तर मी पण खूप लकी आहे की मला चांगला नवरा भेटलाय. तर एकच सांगायचंय, आज ऑलमोस्ट 5.5 महिने झालेत आणि यांनी माझी एक गोष्ट ऐकली आणि त्या एका निर्णयाने मी पण खूप खुश आहे आणि हे पण आता खुश आहेत. तर ते असं की यांनी ड्रिंक सोडून आज कंप्लीट 5.5 महिने झाले आहेत. तर एकच सांगायचंय त्यांना पण, ते प्रत्येक स्त्रीला सुद्धा आतून वाटतं की तिच्या नवऱ्याने ड्रिंक सोडायला पाहिजे. तिला पण वाटतं की आपण पण समाजात व्यवस्थित प्रमाणे फिरायला पाहिजे, सगळ्या गोष्टी पाहायला पाहिजे. तर तेच सांगणं आहे की तुम्ही ड्रिंक सोडा, तिच्या चेहऱ्यावरचा आनंद हा कुठेतरी लपला आहे हे शोधा आणि ती पण हा हॅप्पी होईल. तिचा फक्त एकच डिसिजन तुम्ही ऐकून घ्या, ड्रिंक सोडा. तर तुम्हाला कारण की मित्रांनो, ड्रिंक सोडल्यापासून ना आमची ऑलमोस्ट भांडणी सध्या बंद झालेली आहेत, चिडचिड होणं बंद झालेलं आहे आणि माझ्या बायकोचं दुःख ह्या 5.5 महिन्यात मला जाणवलेलं आहे की मी किती दुःख देत होतो असं. बरोबर. कारण की प्रत्येक दिवस प्रेमाने स्वयंपाक बनवून ठेवायची, संध्याकाळी ह्या ज्या आशेने असायची की आता हा शुद्धीवर आणि लवकर तरी घरी येईल, जेवण करू सोबत. नेहमीप्रमाणे मी उशिराच घरी यायचो आणि तिच्या डोळ्यातले अश्रू मला त्या नशेच्या धुंदीत दिसायचे नाही. सकाळी उठून जर मी त्यांना बोलायची तर इकडून ऐकलं आणि इकडून सोडून द्यायचं. ते म्हणतात ना, सोनार आणि नळी फुंकली, इकडून तिकडून गेले वारे. असं व्हायचं. म्हणून मी बोलणं सोडून दिलं होतं, पण नको म्हटलं, जर बोलणं सोडलं तर गाडा जास्त वाचून जाईल. तर म्हणून म्हटलं चला बोला, थोडा एक निर्णय घ्या, माझा ऐका. तर जर तुम्हालाही माझ्यासारखं स्माईल तुमच्या वाईफच्या चेहऱ्यावर बघायची असेल तर एकच निर्णय घ्या, फक्त ड्रिंक सोडा. बाय.